मित्रांनो नमस्कार. रॉयल लाईफ विथ पेट्स आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आशिष सावंत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. गेले जवळपास आपण 2 वर्ष महाराष्ट्रातील श्वान शर्यतींवर फोकस करतो. महाराष्ट्रातील श्वान शर्यतींवर फोकस करत असताना ज्या श्वानांनी सद्यस्थितीला किंवा चालू सीझनमध्ये महाराष्ट्रामध्ये स्वतःचंच त्याचबरोबर आपल्या मालकांचंसुद्धा नाव पुढं आणलं आहे, अशा श्वानांच्या आणि श्वान मालकांच्या त्याचबरोबर जे जुने आपले श्वान मालक आहेत या फील्डमध्ये काम करणारे त्यांच्यासुद्धा छोट्याशा मुलाखती आपण आपल्या चॅनल थ्रू दाखवतो आहे. आज आपण आलो आहे कराडमध्ये, ज्यांचं आपलं प्रॉपर गाव आहे मलकापूर आणि महाराष्ट्रामध्ये सध्या एक अतिशय चांगला पळणारा श्वान ज्याचं नाव आहे भुंगा. आणि या भुंगाचे जे मालक आहेत त्यांच्यातला सध्या महाराष्ट्राच्या म्हणजे आपले MG जी आहे महाराष्ट्र ग्राउंड असोसिएशन या आपल्या असोसिएशनच्या अध्यक्षपदी ज्यांची निवड झाली ते आपले एक अतिशय जवळचे मित्र आमिर भैया. नावाप्रमाणेच श्रीमंती श्वान शर्यत क्षेत्रामध्ये आजपर्यंत आपण बघतोय की काही जे श्वान मालक आहेत हे फक्त स्पर्धक म्हणून काम करत आहेत, तर स्वतः स्पर्धक आणि आयोजक या एक दोन्ही दृष्टिकोनाने ते या फील्डमध्ये उतरलेत. आणि असं नाही की सध्या त्यांचा श्वान चांगला पळतो आहे किंवा त्यांच्या पाठीमागं अनुभव नाही आहे आणि काही मित्रांची साथ मिळते असं पण काही नाही आहे. बऱ्याच वर्षांपासून म्हणजे ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये श्वान शर्यती सुरू झाल्या त्यावेळीपासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत होते. मध्ये काही काळ खंड पडला, त्यानंतर आता त्यांनी पुनरागमन केले आणि पुनरागमन करतानासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं अतिशय चांगल्या ब्लड लाईनचे श्वान त्यांनी आपल्या छावणीमध्ये दाखल केलेत आणि या फील्डमध्ये पदार्पण केले. तर आमिर भैया, पहिल्यांदा मी आपल्या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर पहिला स्वतःची ओळख सांगा, तुमचं पूर्ण नाव, गाव, तुमचा व्यवसाय काय आहे? माझं नाव आमिर फारुख शेख, हां, राहणार मलकापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा. या फील्डमध्ये तुम्ही कधीपासून आला, म्हणजे पहिल्यांदा ग्राउंडला इंट्रोड्यूस कधी झाला आहे तुम्ही? पहिल्यांदा मी 2014-15 साली नाशिरबाईंची एक फिमेल होती, ती फिमेल बघितल्यानंतर आम्ही रेसला गेलो होतो. पारगाव इथे रेस झाली होती आणि तिथं ब्लू स्टार म्हणून एक श्वान पळत होता आणि येळगावकरांचा लकी स्टार त्या दोघांचा एक अप्रतिम फेरा झाला होता तिथं पारगावला. म्हणजे 2016ची जी डर्बी झाली नाही त्याच्या अगोदर आधीची 2014-15 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला त्या रेसमध्ये पारगावकरांची बिजली पण पळत होती. त्या श्वानांना बघून माझ्या मनात एक ईर्ष्या तयार झाली की बाबा आपण पण असा एखादा श्वान म्हणून आपण पण श्वान शर्यत खेळावी. म्हणजे या फील्डमध्ये तुम्ही जवळजवळ 2014-15 पासून आहे. हो, म्हणजे आज जवळजवळ 2026 म्हणजे भरपूर वर्ष तुम्ही या फील्डमध्ये काम करताय. स्वतःची सुरुवात तुमची कशी झाली या फील्डमध्ये? आता तुम्ही नासिरबाईंचं नाव सांगितलं, मला ज्या वेळेलापासून कळत होतं त्यावेळेला नासिरबाई काढणी करत होती महाराष्ट्रामध्ये. नासिरबाई, पहिला तुम्हाला एक प्रश्न आहे, काढण्या करायचं का थांबवलं? तर थोडा माझा प्रॉब्लेम आहे म्हणून मी थांबविलं. बरं, जरा पायाचा प्रॉब्लेम आहे म्हणून बंद केलं काढण्या करायचं. हां, म्हणजे मी बघितलं होतं जवळजवळ तुम्ही पारगाव डर्बीला पण पारगाव डर्बी सगळं 16-17 तुम्ही कार्यरत पूर्ण होता. 16-17 पर्यंत होतो, 17-18 पर्यंत होतो. त्यानंतर भरपूर खंड पडला होता. मला वाटतं तुम्ही मला कधी रेसवर पण दिसत नव्हता मधल्या टप्प्यात. कम 5 ते 6 माझी आणि आमिरबाईंची काही ओळख पण नव्हती, ओळख आमची आत्ता झाली. पण तुम्ही 2016-17 नंतर पुन्हा दिसायचं बंद नाही, बंद झालं. आम्ही दोघं बी संगच भयाने मी आम्ही ते क्षेत्रच बंद केलं तेव्हा तिथं आम्ही एकत्रच दोघं तुमची असायचो. सुरुवात कशी झाली होती? म्हणजे पहिल्यांदा श्वान नासिरबाई तुमची या फील्डमध्ये ओळख कशी आहे? मी 2005 साली क्रॉसची माझी होती माझ्यापाशी एक, मी 1000 मार्चेतनं घेतली होती. ती पहिली रेस चोराडो झाली, त्या रेसला मी पहिल्यांदा स्टार्ट केलं तिथनं. म्हणजे पहिल्या रेसपासून या क्षेत्रात आहे? ह्यात आयात मी पहिल्यापासून पहिली रेस मी 2005 साली तिथं क्रॉस माझी घेऊन पळालो, तिथनं ते आपण सुरुवातच झाली. आता आपण बघतोय सध्या आपण काढणीतनं श्वान सोडतोय, आम्ही मध्ये बॉक्स रेसचा पण प्रयत्न केला. पण मी काय म्हणतोय, काढणीतनं श्वान पळण्याची सुरुवात कधीपासून केली आणि त्यावेळेला तुम्हाला काय अडचण येत होती त्या काळात? त्या काळात सुरुवातीला हातानं सोडत होते, हातानं सोडत असल्यामुळं त्यावेळी लयच अडचण याची. कोण पुढं सुटायचा, कोणाचा मागणं सुटायचा, म्हणजे लयच अडचण याची. परत म्हटलं ती काढणीच नाही. मग योगेश फाटक त्यावेळी सुरुवातीला तो सोडत होती ती. त्यावेळेला अनुभव होता ते बाहेरनं जाऊन बघून आलेलं पंजाब त्यासने अनुभव होता. मग त्यावेळी तिने सोडलं. तिने 1 वर्ष 1.5 वर्ष केलं. परत सराने बी थोडं काळ अकलूजच्या केलं, गोडसे सर तिने थोडं. परत ते मला बघल्यावर म्हटलं ते तुम्हीच करायचं. मग तिथून पुढं आपण केलं. कधी कोणावर अन्याय होऊ दिला नाही, काय नाही. काढण्याची सवय लागली ती लागलीच. पहिलं मैदान तुमचं कधी कोणतं होतं काय आठवते काय? मला काढणीचं पहिलं मैदान मी तुम्हाला सांगतो, आपल्या ह्याच्या काय त्या गावाचं नाव बरं, ह्याच्यापाशी शामगावच्या खाली रायगावला. हां, रायगावपासून स्टार्ट झालं. शाळगाव रायगाव ती 2 मैदान तिथली झाली चालू. मला
मला वाटते तुमच्यानंतर गणेश पैलवान या हो फील्डमध्ये हो गणेश त्याच्या आधीपर्यंत तुम्हीच काम तुम्ही केलं. आपण तुमचा वैयक्तिक श्वान पहिल्यांदा तुम्ही काय घेतला काय हां आमचा तो अनुभव ज्यावेळी कसा होता, कोणाकडे घेतला, कसा घेतला होता? काय झालं योगेश फाटकरनं आम्ही एक गोल्डन म्हणून शॉन घेतला 15,000 रुपयाला त्या काळात बरं. त्यावेळी आणि 3च्या इथंच रेस होती डरबी मोठी शामगाव. त्यावेळी हां शामगाव योगेशच काढणी करत होतो त्यावेळी मग त्यावेळी त्यांच्याकडनं आम्ही ते शॉन घेतला आणि त्यावेळी सगळ्यात मोठी डरबी लागली 51,000ची तिने ठेवली तिथं हां. त्या आदल्या दिवशी पहिल्या दिवशी गेलं एक राऊंड काढला पाऊस पडल्यामुळं मैदान थांबलं मग एक दिवस गॅप टाकून तिसऱ्या दिवशी गेलो मग त्या दिवशी गेल्यावर तिथं आपण एकच नंबर केला पहिला नंबर केला. पहिला नंबर तिथं केला हा झाला तुमचा अनुभव. काय? आता आमिर भैया तुम्ही नासिरबाईंच्या मदतीनं किंवा त्यांच्या ओळखीमुळे फील्डमध्ये आला. तुमची सुरुवात कधी झाली, तुम्ही पहिला श्वान कधी घेतला तुमचा स्वतःचा? माझा स्वतःचा श्वान बॉक्सर नावाचा श्वान होता. हां. पहिल्यांदा आपण एक्सप्रेस झाला ना, एक्सप्रेस छावा एक्सप्रेस तेच ना? छावा तर अकलूजमध्ये गिरजणी गाव आहे. तर शोभा मानेंच्याकडून आपण बिर्ला ग्रुपचे जे आहेत मेंबर हां. त्यांच्याकडून आपण बॉक्सर नावाचा 7 महिन्याचा बच्चा आपण घेऊन आलो होतो. त्यावेळेला तुमची त्यांच्यावर ओळख कोणी करून दिली, कसं सुरुवात झाली त्यावेळेला? नाशिरबाईंची एक मादी होती हां. आणि त्यांच्याकडे एक जॅगवार नावाचा मेल होता. ते मीटिंगसाठी गेलं होतं. हां. मग ह्यांच्या भावाबरोबर मी गेलो होतो तिथं. मला आवड होती, जरा बघायचं होतं. अकलूजकरांचं नाव ऐकून होतो, त्यांचं श्वान हां, त्यावेळेला संगोपन मला चांगलं आहे. वाटते त्या पिरियडमध्ये हां. योगेश पाठक असू दे किंवा योगेश पारगाववाले पाठक, असू दे, अकलूज, हा, यांच्याकडे बऱ्यापैकी ओरिजिनलचे श्वान होते. हो आणि टॉपची होती सगळी टॉपचे होते. टॉप. हो मग त्यांचं नाव ऐकून होतं. मग म्हटलं जाऊया एकदा बघूया तिथं गेल्याशिवाय कळणार नाही आपल्याला काय आहे. मग तिथे गेल्यावर बॉक्सर मला बघितल्यानंतर आवडला. 7 महिन्याचा श्वान होता. आपण 65,000 रुपयाला त्यावेळेला घेतला होता. त्यावेळेची टॉपची खरेदी त्यावेळेला आपली. 65,000 रुपये म्हणजे सगळ्यात मोठी भरपूर किंमत खरेदी झाली. सगळ्यात टॉप आता सध्याच्या हिशोबात पाहायला गेलं तर इंडियन श्वानाला 2-3 लाख रुपये लावले. त्यावेळी 7 महिन्याचं पिल्लू घ्यायचं म्हटलं तर 20,000 म्हणजे लई झालं लई त्या काळातला आम्ही आत्ता सांगू आत्ताचा विषय नाही त्यावेळेची तेव्हा बाह्याने सगळ्यात मोठी खरेदी मारली होती त्यावेळेला बरेच लोक मला म्हटले कशाला घ्यायचं, चालू पळता मिळाला असता, पंजाबमधून आला असता पळणारा श्वान 70-80 हजारात, हां. एवढे पैसे कशाला लावले. पण मला त्याला बघितल्यावरती असं वाटलं की बाबा हे नाही पळाला आयुष्यभर आपल्या दारात राहिला तरी चांगला आहे. म्हणजे एवढं देखणारा श्वान होता. तुमचा पहिला श्वान होता, बरोबर आहे. तुम्ही त्यावर कसं काम केलं, म्हणजे मला वाटतं एक्सप्रेस होण्यापर्यंत श्वान गेलं. महाराष्ट्र चॅम्पियन एक्सप्रेस पदाला पण त्यानं व्यवस्थित घातली. त्यावेळेला तुम्हाला मार्गदर्शन करणारे किंवा तुमची सुरुवात कशी होती त्या श्वानावरचे त्यावेळेला अनुभव मी काय? नवीनच होतो. माझे मित्र आहे दिलावरबाई पठाण, हां. आता ते या जगात नाहीत. हां. त्यांनी आणि नाशिरबाईंनी मला खूप सपोर्ट केला त्यावेळेला. आणि त्यांनीच सगळं ट्रेनिंग वगैरे सगळं दोघांनीच केलं त्यावेळेला. आणि दिलावरबाईंनी त्याला उंच शिखरावर नेलं, त्याला एकदम मार्गदर्शन त्याचं चांगलं राहिलं. तर आमिर भैया, आपण आता सध्या बघतोय की महाराष्ट्रामध्ये अनेक नाद करणारी माणसं आहेत. म्हणजे बैलगाडा असू दे किंवा आणखीन बरेच नाद महाराष्ट्रात करणारी माणसं आहेत. तुम्ही या फील्डमध्येच का वळला? म्हणजे ग्राउंड श्वान शर्यत क्षेत्र आणि अजून पण तुम्ही टिकून आहे. म्हणजे मी काय म्हणतोय, काही लोक असे असतात की दुसऱ्यांचं बघून या फील्डमध्ये उतरणारी माणसं आपण भरपूर बघितलं. 1 वर्ष 2 वर्ष मला सक्सेस मिळत नाही आहे किंवा एकेकांना सक्सेस मिळून सुद्धा ते या फील्डमधून बाहेर पडलेत. आपल्याच फील्डमध्ये बरीच माणसं आहेत की ज्यांनी आधी भरपूर सक्सेस मिळवला आहे, पण ठराविक काळानंतर ते या फील्डमधनं प्रत्येकाला नॉलेज आहे त्यांना अजून पण ते फील्डमधनं बाहेर पडतात. तुम्ही या फील्डमध्ये अजूनपर्यंत टिकून आहे, पण टिकून असताना सुद्धा तुम्ही पहिल्यांदा या फील्डमध्ये उतरलात. या फील्डमध्येच का उतरला? श्वान शर्यत एक वेगळा नाद आहे. म्हणजे दुसऱ्या नादाच्या पेक्षा वेगळा नाद म्हणजे श्वान शर्यत. म्हणजे ह्यामध्ये शांतता संयम ज्याच्याकडे आहे तोच ह्या क्षेत्रात टिकतो. आणि प्रोफेशनल एक खेळ आहे. प्रोफेशनल खेळ. ह्यात कधी तुम्हाला दुसऱ्या खेळात जसं वादावादी, हाणामारी, शिवीगाळ असा शब्द तुम्हाला कुठं आढळणार नाही. कुठंही असं वातावरण तुम्हाला मिळणार नाही. सगळे एकदम एक कुटुंब असल्यासारखं श्वान शर्यत क्षेत्र चालतंय. त्यामुळे मला ह्याची आवड जास्त निर्माण झाली. तर या फील्डमध्ये तुम्ही उतरला, आजपर्यंत चांगला प्रवास तुमचा सुरू आहे, सक्सेस पण बराच मिळवला आहे. पण या सक्सेसच्या पाठीमागं सुद्धा कोणाचा तरी हातभार असतो आहे. मित्रपरिवार असू दे, फॅमिली असू दे, कारण त्यांचा सपोर्ट पण महत्त्वाचा असतो. तर तुम्हाला या फील्डमध्ये येताना कोणाचा सपोर्ट लागला आणि आजपर्यंत कसं काम चालू आहे तुमचं? ह्या क्षेत्रामध्ये येताना आपले मित्रपरिवार आणि घरचे आमचे चुलते माझे बबलू चाचा, त्यांचा मोठा वाटा आहे ह्यात. मला त्यांनी चांगला सपोर्ट दिला. आता घरच्यांचा पण विचार महत्त्वाचा असतो. कुठलाही पण नाद करत असताना घरच्यांना त्यापासून काही नुकसान होणार नाही किंवा त्यांना काही अडचणी आपल्यामुळे येणार नाही, अशा गोष्टी पण सांभाळायला लागतात. मग चाच्याने मला सपोर्ट दिला, काय ना बाबा तू नाद जोपासलं तरी चालते, काय हरकत नाही. तर आम्ही एक वेगळ्या फील्डमध्ये नेत असताना त्यात बऱ्याच गोष्टी अडचणी येतात.
त्यातनं पण आपण मात करून या क्षेत्रात आपण टिकून राहिलो आता पण. आता या फील्डमध्ये तुम्ही काम करताय बरोबर आहे. कालचा दिवशी सांगतो, परवा दिवशी ज्यावेळेला वॉन्टेडनं नंबर केला, टार्गेटनं नंबर केला रेटच्या रेसवर, रेट त्याला बुवा म्हणत होते 33 लोक 34 लोक काहीतरी रेसवर आलेले. आता सध्या बघतोय की ग्रुपमध्ये सुद्धा एकत्र राहत नाहीत, त्यांच्यात वादावादी सुरू आहेत. तुमचा एवढा मोठा ग्रुप आहे आणि मी बघितलं की प्रत्येकजण पळापळ करत असतो. हा ग्रुप टिकवून ठेवण्याला पण महत्त्व आहे. यात कसं काम करता येईल, ग्रुपचं मॅनेजमेंट कसं आहे तुमचं? ग्रुपचं मॅनेजमेंट म्हणजे आम्ही बऱ्यापैकी आम्ही 2-4 जण आम्ही प्रमुख आहे यामध्ये. हां. आणि प्रत्येकजण आपापल्या लेवलला ग्रुपमध्ये सगळ्या मुलांना आपलं एकत्र ठेवणे, शांत ठेवणे, संयमानं कशी वागणूक आपल्याला देता येईल, सगळ्यांच्यावर कसं चांगलं राहता येईल, यासारखं वरच्यावर मार्गदर्शन असते सगळ्यांना. आणि आपण जर व्यवस्थित जर राहिलो नाही तर समोरची पण माणसं आपल्याला मग त्या पद्धतीनं वागणूक देतात. त्यामुळे आपण चांगलं राहायला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे आपण चांगलं राहिलं की सगळे चांगले राहतात. जे ग्रुपचे जे लीडर आहेत त्यांनी ग्रुपमध्ये वातावरण पण तसं टिकून ठेवलं पाहिजे. आणि तुमचं मॅनेजमेंट पण मी बघितलं. आता त्या दिवशी 2 रेस होत्या. एका दिवशी रेटरायची पण रेस होती. म्हणजे महाराष्ट्रातील ज्या मोठ्या रेस असतात किंवा ज्या नामांकित रेस म्हणतोय आपण, त्यापैकी 2, एक पुसेगाव डर्बी, दुसरी रेटरायची रेस. तुम्ही दोन्ही रेसमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. नासिरभाई होते आपले रेटरायच्या रेसवर आणि तुम्ही भोंगाला घेऊन गेला होता पुसेगावला. आणि दोन्ही रेसला पण तुम्ही चांगला सक्सेस मिळवला. म्हणजे असं नाही की एका रेसकडे तुमचा फोकस होता, तुमचा दोन्ही रेसकडे फोकस होता. या साईडला पण मी बघितलं, मी पुसेगावला नव्हतो हजर. तिकडचं वातावरण मला काय होतं माहिती आहे, पुसेगाव ह्याच्यात आपण बघितलेलं आहे. तिथं नंबर करणं पण सहजासहजी कोणाला शक्य नाही. तिथं सुद्धा भोंगाने चांगला परफॉर्मन्स केला. आणि नवीन पिल्लं घेऊन नासिरभाई तुम्ही इकडे काम करत होता कुठं रेटर, आणि चांगलं कॉम्पिटिशन पण होतं. त्या कॉम्पिटिशनमध्ये टार्गेटनं पहिला नंबर केला. आणि टार्गेट ज्यांच्याकडून घेतला आहे, आकाश इम्रेनकडून घेतला ना, ते सुद्धा आज तुमच्याबरोबर इथं मुलाखतीसाठी आहे. नवीन पिल्लं घेऊन पळवण्यापर्यंत जो प्रयत्न आहे, आता नासिरभाई तुम्ही सांगा हा प्रयत्न कसा होता? तुम्ही पहिल्यांदा पिल्लं सिलेक्ट कशी केली? आता महाराष्ट्रामध्ये एवढं कॉम्पिटिशन आहे की सध्या किती पण पैसे मोजा, तो शॉन पहिला निघतोय का नाही सांगता येत नाही. प्रत्येकजण मेहनत घेतोय, प्रत्येकाला ब्लड लाईनची आवड आहे, प्रत्येकजण अभ्यास करायला लागला आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना लहान पिल्लं घरात आणायची आणि कमी वयाची पिल्लं घेऊन तुम्ही सध्या नंबर करताय, चांगला परफॉर्मन्स देत आहेत, चांगल्या श्वानांना टप द्यायला लागले. पहिल्यांदा श्वानांचं सिलेक्शन कसं केलं? आता नासिरभाई तुम्ही या विषयावर बोला. सिलेक्शन म्हणजे काय झालं, हा श्वान काय आम्ही बघितला नव्हता बाई, आणि मी बी काय बघितला नव्हता. खाली मोबाईलमध्ये आम्ही तिचा एक फेराच फक्त आम्ही बघितला होता. ते बी टार्गेटचा आमचा तेवढा फेराच एक बघितलेला. तिची बन ती कॉपीन ती दोघं सोडलेलं, तेवढा एकच फेरा बघितलेला. तिच्यावरूनच आमचा विषय झाला की ही पिल्लू आपण घ्यायचं. ही पिल्लू आम्ही आपला असं न बघता आम्ही बघायला सुद्धा गेलेलो नाही. जे व्यवहार फोनवरनं झाला, जाऊन पिल्लू घेऊन आलो आम्ही. आमचे मित्र आहेत अल्पासबाई आणि अक्षय, दोघांना आवडला होता टार्गेट. मग ती माझ्या मागं लागली होती, काय नाही भैया तू वस्तू बघ चांगली आहे, आवडेल तुला, आम्ही सांभाळतो, आम्ही सगळं करतो. ती पोरं आपल्याबरोबर कंटिन्यू 24 तास असतात. मग त्यांच्या म्हणण्यानुसार मग मी बघितल्यानंतर कळालं की बाबा चांगला आहे, राग बीग चांगला आहे, पळतो पण चांगला. दोघांच्या भाऊ बहिणीचा फेरा पण बघितला. म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसे त्यांना आहे म्हणजे चांगलं, म्हणजे सवय चांगली आहे त्यांच्या. आणि कॉपीचं तर नाव तुम्हाला माहितीच आहे, रणरागिणी अख्ख्या महाराष्ट्राला आपल्याला माहीत आहे. मग तिचं पिल्लं आहे म्हटल्यावर ब्लड लाईनचा काय विषयच राहिला नव्हता. हँडसम बॉय आणि कॉपीचं मीटिंग झालं होतं आणि आपल्या डोळ्यासमोरची पिल्लं होती. त्यामुळं आकाशला भेटायला गेले आमचे मित्र. मग आकाश काय तयार नव्हते द्यायला काय तयार नव्हते, का तर त्यांच्याकडे 2च राहिले होते, एक नर आणि एक मादी. मग त्यांना माहीत होतं की आपण त्यांचं सांभाळ योग्य पद्धतीने करू, चांगलं त्यांनाही करू. आणि त्यांचं पण वरच्यावर मार्गदर्शन असतं आपल्याला, म्हणजे काय कुठं काय त्यांच्या अनुभवाचा पण आपल्याला फायदा होतोय त्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये सध्या कंडिशन अशी आहे की ज्याचं पळतंय त्यालाच किंमत आहे. होय, लांबची गोष्ट नाही. आकाश माझ्याबरोबर आहे. आकाश पण आधी भरपूर प्रयत्न करत होते. मला वाटते कॉपीला सुद्धा पहिल्यांदा एक फेरा निघताना पण अवघड होतो, बरोबर आहे ना आकाश? पण आज आकाशनं सगळं महाराष्ट्र नव्हतं, सगळं आता मला वाटते जेवढी फील्डमध्ये माणसं आहेत आपल्या, पंजाबमध्ये सुद्धा त्यांच्या ओळखी आहेत, तामिळनाडूमध्ये सुद्धा आहेत. तर ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एखाद्याचा श्वान पळायला लागतोय त्यावेळेलाच त्या माणसाची किंमत असते. आणि आपण बघतोय की आकाशने पण मादीवर चांगलं काम केलं आणि पिल्लं पण चांगल्या हातात गेले. रिझल्ट सगळ्या पिल्लांचा चांगला निघाला आहे. आज टार्गेट तुम्ही घेतला, नंबर करतोय, कॉपी गर्ल नंबर करते, हिच्याबरोबर सर्वच पिल्लं सध्या नंबरात येतात. रमॅडॉन नंबर करतोय, सगळी पिल्लं नंबर करायला लागले. आता ज्यावेळेला तुम्ही वॉन्टेड घेतला त्यावेळेला माझं नाही अजिंक्य महाजनांचं बोलणं झालं होतं, जे मास्तर त्यांचं आणि माझं बोलणं झालं होतं की त्यावेळेला ते म्हणाले की आपण पूर्ण गॅरंटीनं त्यांना
पिल्लू दिलंय, द्यायचं नव्हतं. पहिला त्यांचा असा विषय होता की द्यायचं नव्हतं, पण अजिंक्य चांगल्या मास्तर माणसाच्या तयारच हातात नव्हते. जाते. आमचे मित्र आहेत राहुल शेठ म्हणले, त्यांना आम्ही मध्यस्थी घातलं. 2 वेळा त्यांच्या घरी गेलो, त्यांनी काय आम्हाला चहा सुद्धा म्हणले राहुल शेठ म्हणले आम्ही चहा सुद्धा पिणार नाही जर वस्तू देणार नाहीत. तर तसंच आम्ही उठून आलो 2 वेळा. तिसऱ्यांदा आम्ही गेलो, म्हटलं काय नाही, वस्तू आम्हाला आवडली होती, त्याचं स्ट्रक्चर, त्याचं बॉडी लँग्वेज मला आवडलं होतं, त्याचा स्वभाव. आणि आम्ही त्याला पळताना सुद्धा बघितला नव्हता, म्हणजे त्याचा व्हिडिओ पण त्यांच्याकडे त्यांनी आम्हाला दाखवला नाही. फक्त त्यांचं म्हणणं होतं 100% वस्तू पाळणार आहे तर पाळणार आहे. फक्त त्यांनी द्यायला तयार नव्हते, का आता त्यांच्याकडे पण वस्तू 2च होत्या, 2च पिल्लं राहिली होती त्यांच्याकडं. आणि त्यांनी चांगले सांभाळ केलेला त्यांचं संगोपन चांगलं बघून आम्ही ती पिल्लू सिलेक्ट केलं होतं. मग तिसऱ्या वेळेला आम्ही गेलो आणि म्हटलं नाही आता घेऊनच यायचं आहे, तुम्ही द्या अगर देऊ नका, आम्ही उचलून नेणार आहे आता. या पद्धतीनं नाही, पण आमचे एकदम खेळीमेळी चालू होतं सगळं. काय किमतीला खरेदी केला होता वॉन्टेड? आम्ही 1,05,555 रुपयाला खरेदी केला. आता महाराष्ट्रात सध्या आपण बघतोय की पिल्लं देताना आश्वासन देणारे भरपूर जण आहेत. म्हणजे आता तुम्ही मोठी पिल्लं घेतली हा विषय वेगळा, काही जण असे आहेत की लहान पिल्लं देताना सांगतात तुम्हाला उद्या मी नंबराची गॅरंटी देतो, तुम्हाला सर्व मार्गदर्शन देतो, पण त्यानंतर काही लोक अशी पण आहेत की ते फोन पण उचलत नाही पिल्लं त्यांच्याकडे खरेदी केल्यानंतर. नाही, आपण त्यांच्यावर मेहनत जर घेतली नाही, संगोपन जर व्यवस्थित केलं नाही तर गॅरंटी देऊन उपयोग काय नाही. उपयोगाचं नाही. मस्त आपल्याला माहिती आहे ब्लड लाईन चांगले आहे, म्हणजे त्यांचं सगळं चांगलं आहे, गुण चांगले आहेत, आणि त्याच्यावर आपली मेहनत पण पाहिजे. आपली मेहनत जर कमी पडली मार्गदर्शन करणारे भरपूर जण आहेत, पण ते मार्गदर्शन आपण अंमलात पण आणायला पाहिजे. बरोबर. तुमची मेहनत बी तेवढी झाली पाहिजे. मेहनत पाहिजे. हां, मेहनत बी झाली. कधी कधी असं होतं की चालू पळणारी पिल्लं या पण विषयावरच एक मुद्दा म्हणतो मी तुम्हाला विचारतो. या विषयावरूनच मला एक सांगा की सध्या महाराष्ट्रामध्ये ब्लड लाईन महत्वाचे, तुमचं नॉलेज महत्वाचं आहे की मेहनत महत्वाची? नाही, ब्लड लाईन तर महत्त्वाची आहेच आहे, पण त्याच्याबरोबर लहानपणापासून त्याचं संगोपन वयात येऊसपर्यंत कसं होतंय, त्याचे काय कमतरता आहे ते आपण पूर्ण करतोय की नाही हे पण आपण बघितलं पाहिजे. आणि वयात पडल्याशिवाय अनुभव येत आणि वयात आल्यानंतर आपण त्याची मेहनत, त्यांची प्रॅक्टिस आपण किती घेतोय, त्यांच्या खुराकावर आपलं लक्ष आहे का, त्यांच्या आजारपणावर लक्ष आहे का, हे पण बघितलं पाहिजे. बरोबर. म्हणजे कसं आहे, लहानपणीपासून पिल्लू घेतल्यानंतर त्याच्यावर आपण काय काम केलं गेलं पाहिजे की जेणेकरून त्याकडनं आपल्याला आउटपुट काढून घ्यायचं आहे. कुठं कमी पडतोय, काय केल्यानंतर कमी पडतंय, आणि काय केल्यानंतर ती उणीव भरून निघत्या, या सगळ्या गोष्टी अनुभवाप्रमाणेच माणूस शिकत असतोय. आज घेतला अचानक आणि उद्या लगेच पहिला नंबर करेल असं शक्य होत सध्या तर शक्य नाही आहे. पण आमचं एक जजमेंट एवढंच आहे ह्यात की आम्ही लहान घेऊनच काय असेल ते घडवतो. आणि सगळ्यात फास्ट बघा तुम्ही महाराष्ट्रात आमचीच पिल्लं ज्यावेळी आम्ही लहान घेऊन 12 महिने 13 महिने आमची पिल्लू नंबरात दिसत. बरोबर. का तर आम्ही तेवढी मेहनत बे ज्या पर्पजचं काय पाहिजे त्याचं सगळं भेटते आमच्याकडे. आम्ही कुठला विचारच करतो. तुमचा अनुभव त्याच्या पाठीमागे आहे आणि त्यावर मेहनत पण आहे. नुसता अनुभव असून पण उपयोग नाही, मेहनत पण घ्यायला पाहिजे. घेतली पाहिजे. बरोबर. तर भैया आता सध्या आपण बघतोय की या 2-2.5 वर्षात तुम्ही महाराष्ट्रामध्ये पुन्हा धुमाकूळ घातलाय. म्हणजे मला वाटते भुंगापासून सुरुवात झाली तुमची या पुन्हा, पण 2000 जवळजवळ सुरुवातीच्यापासून म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये श्वान शर्यतीनं सुरुवात झाली, नासिरबाई तर पहिल्यापासूनच आहेत, त्यानंतर तुम्ही पण एंट्री केली. मधल्या काळात खंड का पडला होता आणि आता पुन्हा सुरुवात करताना काय तुमच्यात विचारविनिमय झाली किंवा काय चर्चा झाली आणि तुम्ही फील्डमध्ये उतरला? असं आमचं क्षेत्र पहिले गुन्हेगारी क्षेत्रातनं आम्ही यात पदार्पण केले. गुन्हेगारी क्षेत्रात आम्ही आल्यानंतर आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या. काही मधल्या काळामध्ये एका मर्डर केसमध्ये आत असल्यामुळं आमचा भाऊ, त्यामुळं माझं लक्ष नव्हतं या बाकीच्या गोष्टींकडे. ते मधला एक 5 वर्षाचा काळ तो आत असल्यामुळं मी घरची जबाबदारी पूर्ण सांभाळली होती, त्यामुळं मी या क्षेत्रापासून लांब गेलो होतो. आता ते बाहेर आल्यानंतर आता मी पुन्हा या क्षेत्रात पुनरागमन केलं. पुन्हा या फील्डमध्ये उतरताना काय दृष्टिकोनानं आणि कशी सुरुवात केली आणि तुम्हाला मदत कोण कोण केली त्यावेळी? या क्षेत्रात येताना नाशिरबाईंची मला खंबीर साथ असतेच कायमच. आमचे बाबा शेख आहेत, त्यांचं आम्हाला, आणि आमच्या बबलू चाच्यांचं मला पूर्ण पाठिंबा घरातून की बाबा आता तू ह्या क्षेत्रात गेला तरी काय अडचण नाही. आता बाकीच्या अडचणींना सामोरं जाऊन 5 वर्ष पूर्ण व्यापात असल्यामुळं मानसिक संतुलन पण जरा थोडंसं बिघडतं माणसाचं. मग आता त्यातनं जरा मी ह्यात बाहेर पडून श्वान क्षेत्रात वळून पूर्ण वेळ आता मी श्वान क्षेत्राला दिलेला आहे. आता म्हणजे जो मानसिक ताणतणाव जो तुमचा सगळा माझा त्यातनं तुम्ही आता बाहेर पडलाय या फील्डमध्ये येण्याचं. तर भुंगा सध्या नाव करतोय महाराष्ट्रामध्ये आता असं एक सुद्धा स्पर्धक नाही की ज्याला भुंग्याची भीती नाही. खरं सांगायचं भीती किंवा दहशत म्हणूया आपण. दहशत बऱ्यापैकी सर्वांनाच भुंग्याची माहिती आहे, चांगला फिनिश करतोय. पण ज्यावेळेला तुम्ही भुंगा घेतला तिथून तुमची मला तर या फील्डमध्ये सुरुवात पुन्हा कशी झाली? म्हणजे
कसा खरेदी केला, कोणाकडून घेतला आणि कशी त्यावेळेला कंडिशन होती काय? ज्यावेळेला आपण कमबॅक केला त्यानंतर प्रसाद मोरे शिंगुर्णेचा आणि माझा मित्र आहे फारुखभाई मुलानी निमगावचे, त्यांना प्रसाद मोरेला मी सांगून ठेवलं होतं की बाबा कुणाचा जर श्वान चांगला पळणारा असेल तर मला सांग, आपला पळणारा श्वान पाहिजे. आता पिल्लू घेऊन आपल्याला कमबॅक करायचं म्हटलं तर त्याला वर्ष 1.5 वर्ष आपल्याला जाणार त्यामध्ये, त्यापेक्षा आता चालूला एक श्वान आपल्याला पाहिजे. मग प्रसादने अक्षय बोटरे निमगावचे त्यांच्याकडे भुंगा म्हणून श्वान पळत होता त्यावेळेला, भुंगा 12 नावाने त्यांच्याकडे पळत होता बिर्ला ग्रुप अकलूजच्या नावानं. मग त्यांचा मला फोन आला की बाबा असाच एक श्वान आहे, येत आहे का? तर मी त्याचे व्हिडिओ बघितले होते अगोदरच इंस्टावरती. ते व्हिडिओ बघून मी नाशिरबाईंना सांगितलं, बाबा शेखला नाशिरबाईंना, बाबा असा श्वान आहे, घेऊया का आपल्या ग्रुपमध्ये, चांगला पळेल, तुम्ही जर सपोर्ट दिला तर 100% आपण घेऊया म्हटलं. आणि भविष्यात म्हटलं चांगला 1 नंबरमध्ये श्वान पळेल म्हटलं. तर आपण थोडी मेहनत घेतली, चांगला श्वान म्हटलं राहील आपल्याकडे नंबरात ते. मग बाबा शेख आणि नाशिरबाईंनी विचार करून म्हटलं घेऊया. म्हटलं की आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी अकलूजला रवाना झालो. तिथं गेल्यानंतर मग प्रसाद आणि फारुखबाईंनी आम्हाला श्वानाच्या मालकापर्यंत नेलं, त्यांच्याशी बोलणं करून दिलं. त्यांच्या पण काही अडचणी होत्या त्यामुळे त्यांनी श्वान द्यायसाठी काढला होता. फक्त त्यांचं पण जरा मनापासून असं इच्छा नव्हती द्यायची, त्यांचा जरा आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांनी श्वान आपल्याला दिला त्यावेळेला. तर बाबा तुम्ही सांगा, ज्यावेळेला भुंगा तुम्ही घेतला, सुरुवात कशी झाली तुमची? म्हणजे तुम्ही फील्डमध्ये पुन्हा उतरताय, चांगले अमाऊंट, चांगले पैसे लावून पुन्हा तुम्ही नवीन श्वान खरेदी केला, भुंगाची सुरुवात कशी झाली? भुंगाची सुरुवात म्हणजे कसं आहे, आता आम्ही बघायला गेलो, घेतल्यानंतर पहिलाच अड्डा मारगुरवाडी ना बाहेर बागलवाडी, तिथं गेलो तर तिथं त्यानं आम्हाला चौथाच केला, सुरुवातच झाली तिथे. तिथनं गेलो ती कुठल्या अड्ड्यावर त्यानं नाराज केलेलंच नाही, जाईल त्या अड्ड्यात नंबरातच जाईल. त्याच्यामुळे काय खासियत आहे भुंगाची? भुंगाची खासियत कसं आहे, समजा जरी सुटताना एक बॉडी मागे राहिला तर तोंडावर तो फिनिश मारतो आणि त्याची ओळखच आहे फिनिशचा बादशाह म्हणून त्याला ओळखतो. काय मेहनत घेत आहे, कशी मेहनत घेत आहे भुंगावर? मेहनतची कसं आहे, जे त्याचं खाणं पिणं आहे ते रेग्युलर म्हणजे बाकीच्यासारखंच आहे. पण सकाळी त्याला 7 किलोमीटर आहे मस्त. 7 किलोमीटर जायचं, 3 आणि 3-3.5 यायचं, 3-3.5. 3.5 कसा व्यायाम देत आहे गाडीबरोबर आहे मस्त असा 10च्या स्पीड. सध्याच्या कंडिशननुसार आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय की बरेच जण म्हणतात की गाडीबरोबर व्यायाम देऊ नका, नॅचरल व्यायाम जो आहे कच्च्या रस्त्यावर द्या. तुमच्याकडे काय पद्धत आहे व्यायामाची? आमच्याकडे आम्ही कच्च्या रस्त्याला व्यायाम देतो, गाडीवर नेत असतो. चालू सीझनमध्ये आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतोय की चालू सीझनमध्ये काय वजनावर पळतोय पहिल्यांदा श्वान तुमचा आता सध्या? आत्ता तेव्हा का नाही 32, 32.5, 33 किलोच्या ह्याच्यावर पळतो. डाएट प्लॅन काय असते चालू सीझनमध्ये आणि ऑफ सीझनमध्ये? चालू सीझनमध्ये काय डाएट प्लॅन असते, जेवणाचं काय प्लॅनिंग असते, किती वेळ जेवण देत आहे, काय क्वांटिटी आणि काय जेवण देत आहे? 2 वेळा जेवण असतं, चपाती आणि उन्हाळा चालू झाला तर दुपारनंतर दही घालतो. नॉनव्हेजमध्ये काय असते? मटन म्हणजे चिकन. तरी अंदाजे पळणाऱ्या श्वानाला काय किती प्रमाण द्यायला पाहिजे मटन चिकन जर येत असलं? मटन चिकन आता कसं आहे, सकाळी 3 चपात्या 1 पावशेर मटन पाहिजेच. परत 2 अंडी उकडलेले असते, संध्याकाळी बी तेच. बरं. आणि सप्लिमेंट वगैरे वरून काय असं देत आहे? ते आता लिव्हर टॉनिक म्हणून आहे आणि मल्टीस्टार म्हणजे मल्टीव्हिटॅमिन आणि लिव्हर टॉनिक कंटिन्यू देतात. कारण बघतोय आपण पळणाऱ्या श्वानांना जास्त करून पोटाचे प्रॉब्लेम जास्त करून बाहेर पडत असतात, लिव्हरला प्रॉब्लेम जास्त येतोय कारण तेवढा ताण असतोय, तेवढा स्ट्रेस पडत असतोय या सीझनमध्ये. त्यामुळे लिव्हर टॉनिक तर कंटिन्यू ठेवायला. तर नासिर भाई, आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. सध्या सगळा महाराष्ट्र बघतोय तुमच्याकडे ब्रिंडल कलरमध्ये जास्त श्वान आहेत. भुंगा चांगला सगळ्यांनाच माहिती आहे, आता नवीन पिल्लं वॉन्टेड टार्गेट पण पाहायला आले. त्याचबरोबर तुम्ही आता परवा एक फिमेल घेतली ब्रिंडल कलर, तर त्या फिमेलची खरेदी कशी झाली, त्याची ब्लड लाईन काय आहे? आणि सध्याच्या कंडिशनला आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांचा साईजवर जास्त फोकस आहे. तिची साईज पण मला वाटते छोटी साईज आहे माझ्याशी, पण ती चांगली पळते फिमेल. तुम्ही या विषयात कसे घुसलात आणि ब्रिंडल परची खरेदी कशी केली? साईज लहान असताना सुद्धा स्पीड चांगला आहे, या गोष्टी आहेत, पण कसा यावर फोकस केला आणि कशी फिमेल घेतली? लाईन बी तिची चांगली आहे, जशी चित्राची आहे ती. त्याच्यामुळे त्याच्या मावशीचं बी काही थार मारलेली आहे त्याच्या मावशीने, विरानं, त्यामुळे त्याची लाईन बी चांगली आहे आणि त्याचं स्पीड बी मला योग्य वाटलं. महत्वाचे कोण सुचवली होती तुम्हाला फिमेल? गणेश पैलवान. गणेश पैलवान, पोळसाहेब, मारडीची पोच आहे. कशी खरेदी केली किंवा काय घ्यायच्या वेळेला कोण कोण गेला होता? कोण आम्ही बघायला सुद्धा गेलो. द्यायचीच होती का? हो, ती द्यायची, आम्ही फोनवरूनच घेतली. बरं. गणेश पैलवान म्हणजे तासाशी मादी द्यायची,
घेताय काय मादी चांगली पद्धत आता त्याच ते जास्त काढणीचा अनुभव असल्यामुळे ते काय आपल्याला परिचरमध्ये मादी नव्हती मोबाईलवरूनच मी त्याचा व्हिडिओ बघून ती घेतली मादी. आता मला सांगा रेसवरचं मॅनेजमेंट तुमचं कसं असते? समजा तुम्हाला उद्या रेस खेळायचे, पहिल्या दिवशी तुम्ही कोणत्या रेस खेळताय? म्हणजे आपण महाराष्ट्रात बघतोय की बऱ्याच जणांचा कल असतोय जवळची रेस, मोठी बक्षिसं. तुम्ही असं कोणता मुद्दा बघताय आणि ती रेस खेळताय? आमचा आता मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगतो रेस कुठेही असून कितीही लांब असून रेसला आम्ही नाही म्हणत नाही, रेस हे आम्ही खेळतो. आता आमच्याकडे श्वान बी आहेत भरपूर. समजा ह्या रेसला 2 पळाले तर पुढच्या रेसला 2 पळू शकतात. आपण बघितलं पुसेगावला गेला इकडे गेलो त्याच्यामुळे काय आम्हाला रेस कुठे 10,000 असू दे नाहीतर ररबी असू दे काय असू दे रेस ही खेळायचीच. का तर जिथं आपण फेरं लावणार ती मैदानात श्वानासनी फेर होते. श्वान बी चांगलं पळतात म्हणजे ज्यावेळी आपल्याला बी श्वानासनी बी अनुभव आपल्याला बी गावतोय की बाबा श्वान पळतोय मग कितपत पळतोय काय कमी पडतंय काय नाही ती तिथं गेल्यावर कळतोय. तुमचं आता रेसवरचं मॅनेजमेंट कसं असते? म्हणजे तुम्ही ॲक्च्युली रेसवर गेल्यावर सोडणारा वॉर्मअप किती देताय, थंड कसं करताय, प्रत्येक फेऱ्यानंतर हे कसं मॅनेजमेंट असते? रेसवरनं घरी रिटर्न आल्यानंतर श्वानांच्या डाएटमध्ये बदल, समजा काही इंजुरी झाली असतील तर त्याला औषधं वगैरे लावणं किंवा काय सगळं करतो आम्ही. या गोष्टी म्हणजे कशा मॅनेज करताय? मॅनेज म्हणजे तिकडं मैदानावर आलं का त्यांचं अगोदर सगळं बघून आपलं काय बघायला त्यांचं सगळं बघायचं, सगळं व्यवस्थित करून मग काय असेल ते पुढचं नियोजन. नाही तर त्यांनी केल्याशिवाय थांबायचंच नाही. त्यांचं रेस मात्र दिवशीचा प्लॅनिंग कसं असते? रेस दिवशी तुम्ही सकाळी बाहेर पडताना त्यांचं जेवणाचं वगैरे प्लॅन कसं असते, काय असतं? जेवण काय आम्ही थोडं राईट म्हणजे लई नसतं, थोडंच असतं आपला, फक्त आम्ही अंडीच चारतो बाकीच काही चारतो. म्हणजे नॉर्मल जेवण सकाळी बाहेर हो पडतं नॉर्मलचं काय. आणि संध्याकाळी रिटर्न आल्यानंतर काय आपलं असं ते जेवण थोडी दही बी घालून आपला हां व्यवस्थित जिथल्या तिथं असतं. पण काही एवढं लय बी नसतं म्हणजे. आता तुम्हाला समजा 2 रेस खेळायचे आहेत, 2 रेसमध्ये अंतर जास्त असलं तर त्या मधल्या टप्प्यामध्ये तुम्ही फेरे वगैरे देताय? हा देत तरी काय 2 रेसमध्ये काय अंतर ठेवताय तुम्ही? आम्हाला काय 9-10 दिवसाचा 9-10 दिवसाच्या अंतरात रेस असेल तर तुम्ही ट्रॅक देत नसता? नाही देत जायला माहिती. आणि जर समजा 15 दिवसात 2 ह्याच्यात असेल तर मग किती दिवसानंतर फेरे देतात आणि किती फेरे देतात? फेरा आम्ही देतो की ती आता भोंगा असून दे टार्गेट हे असून दे इथले 3 ते 4 फेरे त्याच्यावर आम्ही देत नाही. तर आता आपण सध्या बघतोय महाराष्ट्रामध्ये आपण तुम्ही चांगलं नाव करताय, पण रेसवरचं मॅनेजमेंट वेगळं, पण जे तुमचं घरी असताना श्वान ते जे मॅनेजमेंट आहे किंवा तुमच्या ग्रुपला सगळं मॅनेज करणं हे काम दादा बघतात, तर हे मॅनेजमेंट तुमचं कसं असते? नाही आमचं मॅनेजमेंट असंच आहे. आमचे मार्गदर्शक आहेत ना ग्रुपचे, आमचे सर्व मान्य बबलू शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे बाकीची सगळी यंत्रणा चालू असते. आम्ही पहिल्यांदा ह्या श्वान क्षेत्राकडं जसं आमिरभाई गेले आम्ही पण म्हणायचो अरे कशाला नाही ते उद्योगधंदा करतोय आपलं कामधंदा बघूया. पण जसं जसं या पोरांनी त्यात प्रगती केली ती प्रगती बघून आम्हाला सुद्धा आता ते राहवलं नाही. थोडक्यात काय बघायचा दृष्टिकोन बदलला की बाबा त्यांनी त्यात एवढी प्रगती केली आणि नुसतीच प्रगती नाही तर टॉपची केली. म्हणजे आम्ही आज महाराष्ट्रात 1 नंबरला म्हणजे चंद्रारदादांनी जे एवढं मोठं मैदान घेतलं त्या मैदानात सुद्धा आम्ही पहिला नंबर केला. आम्हाला ट्रॅक्टर म्हणून बक्षीस मिळालं आणि आमच्या बोंगामुळं आम्हाला मुंबई राजधानीत जाऊन आम्हाला तो मान किताब पटकवण्याची संधी मिळाली म्हणण्यापेक्षा काय आहे तिथं जाऊन आम्हाला माझी उपमुख्यमंत्री आज आता चालू जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आम्हाला तो बहुमान मिळाला. आणि ह्या तालुक्याचा एक इतिहास वेगळा आहे. क्रांतिकारकांचा तालुका आहे आणि इथं क्रीडा असेल राजकारण सामाजिक विविध क्षेत्रामधली नामांकित लोक आहेत. बैलगाड्यामध्ये आमच्या तालुक्यात आहे पण त्या बरोबरच इथं एक श्वान शर्यतीत श्वान पाळायचं म्हणजे एक अतिशय हे जोखमीचं काम आहे. पैलवान एखादा सांभाळ त्याला बाबा सकाळी उठणं व्यायाम खुराक हे ते ह्याच्या मागे बी आर्थिक म्हणा हे सगळं बघावं लागतं. हे बघणं काम असताना पण मॅनेजमेंट पण पाहिजे. येस मग हे सगळं आम्ही आमचा त्यांना कायम शुभेच्छा सदिच्छा नेहमी बाबांनो काय चाललंय कुठं नाही बारकावा जो आहे यांच्या पोरांच्यात आपलं सांगणं काय मोलाची जरा 2 मार्गदर्शन देणं हे जबाबदारी एक कर्तव्य एका दृष्टीनं वडीलकीच्या नात्यानं हे आम्ही त्यांच्या पाठीशी नेहमी असतो. हे आमचे मार्गदर्शकच म्हणजे त्या पद्धतीनं सांगणं असतं बायांचं की बाबांनो कुठे गेला तरी व्यवस्थित करा आणि या. मॅनेजमेंट पण महत्वाचं आहे कारण आपण आता सध्या बघतो जसं तुम्ही म्हणाला की या फील्डमध्ये घुसणं आर्थिक बाबी पण बघायला पाहिजे. बरेच आपण आता माझे सबस्क्रायबर्स असू देत किंवा आपल्या या फील्डमध्ये नवीन उतरणारी मुलं बघितलेत आपण सुरुवातीला भरपूर भांडवल लावणार आहेत पण नंतर पुन्हा कमी पडतात खर्चाला. सातत्य राहिलं पाहिजे. सातत्य राहत नाही रिव्हर्स येतात परत आणि मग
नको मला नादबाज झाला. आम्ही बघा आता सातत्य नेहमी आहेच आहे, परत आता नवीन खरेदी पण चालू आहेत. बरोबर आहे. म्हणजे आमच्यात असं खंड कुठलं दिसणार नाही. आणि ते सांभाळत असताना आज आमचे बापशाबाई असतील, बाई असतील, ह्याच्या मागं भरपूर टीम आहे. बरोबर. मुलं किती असतात मैदानावर बघा, हे बघा, ह्यांचं जाणं येणं खेळणं खाणं पिणं हा बारका लवाजमा नाही. हा करत असताना जसा बैलगाडी क्षेत्राला लवाजमा असतो तसा श्वान क्षेत्राला सुद्धा आमच्या गाड्या घोडं सगळं तयारीत असतं. या त्या पद्धतीनं जावं लागतं. आणि त्यात आम्हाला अजून अभिमानाची एक गोष्ट काय वाटली, आमच्या म्हणजे एवढा थोडा खंड पडून सुद्धा आज महाराष्ट्र असोसिएशनच्या अध्यक्षपदी एक आमच्या म्हणजे भावाची निवड झाली. त्याबद्दल आमिरभाई यांचं आमच्या ग्रुपच्या वतीनं खूप खूप अभिनंदन आहे. आणि तो आम्हाला एक अभिमानाचा क्षण आहे की बाबा आज एवढ्या प्रतीक्षेनंतर सुद्धा आपण जाऊन आम्ही काहीतरी त्यामध्ये कमवलं, किंवा आम्हाला ह्या श्वानमुळं आमचं नाव प्रतिष्ठा परत आम्हाला मिळाली, याचा खूप आम्हाला अभिमान आहे. तर आता सध्याच्या सीझनमध्ये सगळ्यात जी मोठी रेस झाली श्रीनाथ केसरीची रेस, भोंगानं त्याला पहिला नंबर केला. तर नासिर भाई आता तुम्ही सांगा, त्या रेसवर पार्टिसिपेट झाल्यानंतर कोणाकोणाबरोबर फाईट झाली होती आणि त्यावेळेचा अनुभव कसा होता? म्हणजे फील्डमध्ये पुनरागमन केलं आहे आणि मला वाटतं या सीझनमध्ये सगळ्यात मोठं बक्षीस होतं ते. तर ते बक्षीस जिंकल्यानंतर तुमच्या ग्रुपमध्ये कसं वातावरण होतं? ग्रुपमध्ये लय जल्लोष. त्यावेळेस एक मजेशीर किस्सा मी सांगतो तुम्हाला. आम्ही ज्या वेळेला बक्षीस वितरणासाठी मुंबईला गेलो होतो आणि हॉलमध्ये एवढं थोडंफार साहेबांना यायला वेळ झाला, तास 2 तासाचं. पण त्या 2 तासाचं बादशाबाईने आमच्या एक मनोरंजन म्हणजे आमच्या ग्रुपला त्या ठिकाणी दीपाली सय्यद मॅडम आलेल्या आणि भोंगाचे मालक कोण आहे म्हणून त्या बादशाबाईंना बोलवून त्यांनी फोटो काढला मालकाबरोबर. म्हणजे तो एक आम्हाला खूप आनंदाचा क्षण आहे की दीपाली सय्यद बरोबर या माणसाचा आमचा फोटो बोलवून काढला त्या मॅडमनी की भोंगाचे मालक कोण आहे, त्याचे व्यवस्थापन कोण करतं. त्या बापशाबाईंनी पण जरा वेगळं वाटलं श्वान शर्यत काय आहे, ट्रॅक्टर जिंकलाय, तो आमच्यासाठी एक अस्मरणीय क्षण आहे. आपण पण या नादामुळेच आपण एकत्र आलोय आज, आता आपली काय आज ओळख नसते. तर आता आमिर भाई तुम्हाला विचारायचं आहे की काय कमवले तुम्ही या फील्डमध्ये आल्यानंतर? आज हा तुमचा आधीचा व्यवसाय तुम्ही मला सांगितला, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण या फील्डमध्ये आल्यानंतर तुम्ही काय कमवलं? एक आज मला भोंगा, टार्गेट, वॉन्टेड म्हणजे सर्व श्वान जे आहेत आपले त्यांच्यामुळं आज एक महाराष्ट्रात वेगळी ओळख म्हणजे मागची ओळख पुसून गेली माझी. आता एक नवीन ओळख म्हणजे महाराष्ट्र श्वान शर्यतीला एक दिशा द्यायसाठी आपल्या कोर कमिटीनं माझं नाव पुढं केलं आणि त्यामार्फत आपण भविष्यात चांगले काम करणार आहे. श्वान शर्यती वाढीसाठी काय कायदेशीर त्रुटी आहेत ते आपण दूर करायचे आहेत आणि श्वान शर्यतीला एक उंच शिखरावर न्यायचं स्वप्न आपण बघितलंय त्यामार्फत. एक छोटासा मुद्दा, तुम्ही त्याला मला वाटते आपलं ज्यावेळेला तुमचं सिलेक्शन झालं त्यावेळी तुम्ही एक मेसेज टाकला होता ग्रुपला, एक मी मुस्लिम समाजाचा असून सगळ्या महाराष्ट्रानं तुम्हाला पाठिंबा दिलाय. या गोष्टी मुस्लिम म्हणजे आपल्याला काय जातीवाद यात काय विषय नाही, सगळ्या महाराष्ट्रानं तुम्हाला सपोर्ट केला. आपण सगळेजण काम करतो एकत्र येऊन, बरोबर आहे. तुम्ही या पिढीमध्ये आता पुढं आलाय, तुम्हाला आता अध्यक्षपद दिले संपूर्ण महाराष्ट्रानं. तर अध्यक्षपद दिल्यानंतर आता तुम्हाला भविष्यात म्हणजे आता आपण सध्या बघतोय की आपल्याकडं लिगली आता सध्या आपल्याकडं रेस होऊ शकत नाहीत, म्हणजे मान्यताप्राप्त अजून आपला खेळ नाही आहे. होऊ शकतोय, प्रोफेशनल खेळ आहे, यामध्ये कोणताही वादविवाद होत नाही किंवा कुठेही त्रुटी नाहीत किंवा कोणत्याही प्राण्यावर आपल्याकडनं अन्याय होत नाही. तर यासाठी काय प्रयत्न होतील का आपल्या MGA कडून? पहिली गोष्ट म्हणजे एक महाराष्ट्राची आपल्या परंपरा आहे, आपला महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे आणि विचार आणि वारसा जपायचा कसा हे श्वान शर्यतीनं आज दाखवून दिलं संपूर्ण महाराष्ट्राला. इथं जातीभेदाला कुठेही थारा नाही आणि आज आपल्याला माझ्यासारख्या एक लहानशा कार्यकर्त्याला एवढी मोठी संधी दिली की काम करण्याची आणि महाराष्ट्राने एक वेगळी ओळख माझी निर्माण करून दिली. त्यासाठी मी सर्व श्वान प्रेमींचा आभारी आहे. त्यांनी मला एक संधी दिली आणि त्या संधीचं खरंच मी पुढं सोनं करण्याचा प्रयत्न 100% करणारच आहे आणि आपल्या कोर कमिटीच्या मार्फत चांगले मैदान आयोजन आपण करणार आहे. त्याची सुरुवात आपण केली आहे. येत्या 3 तारखेला एक छोटंसं आपण मैदान घेतलं आहे. पहिल्या क्रमांकाला आपण चांदीची गदा भेट देणार आहे आणि त्यामार्फत आपण श्वान शर्यतीला एक वेगळी ओळख निर्माण करून द्यायचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यामार्फत की बाबा कायदेशीर त्रुटी जे आहेत ते आपण दूर करणार आहे. लवकरच एक 3 महिन्याच्या कालावधीत आपल्याला महाराष्ट्राला संपूर्ण आपण
एक भेट देणार आहे छोटीशी आणि त्यामार्फत आपण भविष्यात त्याच्या अंतर्गत श्वान स्पर्धा अंतर्गत जे काय आपल्याला करता येईल ते आपण करू. तर भैया आपण आता बघतोय तुम्ही जवळजवळ 15-20 वर्ष फील्डमध्ये असल्यावर काय आता सध्याच्या कंडिशनला तुम्ही स्पर्धक आणि आयोजक या दोन्ही दृष्टिकोनाने या फील्डमध्ये उतरला आहे. बरोबर. आणि कुठल्याच फील्डमध्ये तुम्ही कमी पडत नाही. म्हणजे मला वाटतं तुम्ही विंगची रेस ठेवली होती त्यापासून तुमची सुरुवात झाली. होय. स्वतः म्हणजे काय आयोजक म्हणून स्पर्धक म्हणून तर तुम्हाला सगळा महाराष्ट्र आता ओळखतोय. दहशतच निर्माण केली आहे तुम्ही एक प्रकारची. तर या दोन्ही फील्डमध्ये उतरताना आता समजा जे नवीन मित्रमंडळ आहेत काही जण असे आहेत की आम्हाला आमच्या गावातल्या मंडळींना रेस टाकायचे त्यांच्याकडनं मॅनेजमेंट होत नाही त्यावेळेला आपली MG कोर कमिटी त्यांना कशी मदत करू शकते मॅनेजमेंटसाठी किंवा अशा ज्या नवीन मित्रमंडळ आहेत किंवा जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत आपले की ज्यांना आपल्या आता आपण बघतो की सध्या फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरतं मर्यादित आपला खेळ सुरू आहे. आपल्याला हा समजा खेळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवायचा आहे. तर त्यासाठी आपली कोर कमिटी कशी काम करते भविष्यात जर कोणाला आयोजन करायचं असेल तर माझा नंबर आहे मी तुमच्या स्क्रीनवरती नंबर देतो. कुणीही मला कधीही संपर्क करा. मी त्या आयोजनासाठी माझी पूर्ण मदत राहील. आपल्या पूर्ण कोर कमिटीची मदत राहील. कुठं काय अडचण येईल तिथं आम्ही उभं राहू जाऊन तिथं त्यांच्या अडचणींना आम्ही सोडवण्याचा 100% प्रयत्न करू आणि त्यांच्या आयोजनाला पूर्ण मदत करू. आता जे जुने आयोजक आहेत म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये ते रेस घेत आहेत त्यांनी सुरुवातीपासून रेस घ्यायला लागलेली सुरुवात आहे. म्हणजे समजा आता आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय की बऱ्याच मोठ्या डर्बी व्हायला लागले. जसं नेलकरंजीचं नियोजन 1 नंबर असायचं. आता पुसेगावचं आहे. पुसेगाव आपली काय नामांकित ते आहे. असे बरेच आयोजक आहेत. पण काही वेळेला आयोजकांकडून पण थोड्याफार त्रुटी राहतात. असं नाही की प्रत्येक आयोजक 100% परफेक्ट आहे. त्यासुद्धा त्रुटी राहायला लागते. पण अशा आयोजकांसाठी अशा कोणत्या बाबी आहेत की त्या त्यांनी फोकस करूनच रेस ठेवली पाहिजे. महत्त्वाची बाब म्हणजे आयोजन करताना मैदान चांगल्या दर्जाचं मैदान आपल्याला अवेलेबल पाहिजे आहे. आणि मैदानाबरोबरच आपले जे समालोचक आहेत काढणी मेकर आहेत मशीन मेकर आहेत प्रकाशभाऊ माघवकर आहेत आपले समालोचक त्यांची जी संपर्क केला तर त्यांना बऱ्यापैकी सुविधा त्यांना उपलब्ध करून देतात. प्रकाशभाऊ माघवकर त्यांना सपोर्ट करू शकतात. बरोबर. ते प्रत्येक रेसवर आहेत आणि त्यांचा प्रत्येक रेसचा अनुभव महत्त्वाचा असते. कारण प्रत्येक वेळेला आपण बघतोय आता समजा ट्रॅकचा विषय आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये भौगोलिक परिस्थिती जर बघायला गेलं सेम ट्रॅक प्रत्येक ठिकाणी राहत नाही. कोणाकडे काळी माती कोणाकडे लाल माती कोणाकडे श्वानाचे पाय जास्त भुसभुशीत असल्यामुळे जास्त रुततात. तर यासुद्धा गोष्टी आहेत. पण आयोजकांनी अशा कोणत्या जबाबदारी घेतल्या पाहिजे की जेणेकरून श्वानांना त्रास होता कामा नये. महत्त्वाचं म्हणजे मैदानाचं नियोजन करताना चांगल्या दर्जाचं आपण ट्रॅक उपलब्ध करून देणं हेच महत्त्वाचं. श्वान शर्यतीमध्ये ट्रॅक महत्त्वाचा आहे. बाकी तर आयोजन काय आर्थिक खर्चातून तयार होते. आता आर्थिक खर्चावर एक विषय बोलतो मी. आपण आधी बघितलं होतं की आयोजकांना पैसे शिल्लक राहत नव्हते. म्हणजे पदरमोड करून बऱ्यापैकी आयोजक रेस घेत होते. आता सध्या आपण प्रवेश फी वाढवले. पण प्रवेश फी अशी पण मोठ्या प्रमाणात वाढवलेली नाही की म्हणजे जे स्पर्धक आहेत त्यांना त्रास होईल. माफक प्रवेश फी आहे. त्या प्रवेश फीमुळे विषय असा होता की सध्या महाराष्ट्रामध्ये स्पर्धा पण वाढली. कॉम्पिटिशन वाढलं स्पर्धा वाढल्या आयोजक वाढले. बरोबर. आणि आपल्याला जो दृष्टिकोन होता आपला बघायचा म्हणजे मागच्या कोर कमिटीत मी होतो त्याला आपण बघितलं की प्रवेश फी वाढल्यामुळे काही जणांनी वादसुद्धा केला की प्रवेश फी इतकी नको. पण ही गोष्ट पुढे चांगली निघाली कारण आता आपण बघतोय भरपूर स्पर्धा वाढल्यात. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी मैदानं भरपूर झाली. प्रत्येकाला खेळायचा वाव मिळतोय. म्हणजे समजा एखादं मैदान लांब पडत असेल तर विषय असा झाला की स्पर्धा वाढल्यामुळं ज्यांना 100 किलोमीटर जायला लागत होतं त्यांना 60-70 किलोमीटरवर पण रेस मिळायला लागल्यात. आणि पुन्हा रेस ठेवण्याच्या आयोजकांमध्ये म्हणजे एक मानसिकता तयार झाली. कंडिशनला तुम्ही कोर कमिटीत असताना एक चांगला निर्णय झाला की प्रवेश फी वाढवली. प्रवेश फी वाढवल्यामुळं आयोजकांच्यावरती अतिरिक्त जो भार पडत होता तो कमी झाला. आयोजक पण असे नाहीत की पैसे कमवायसाठी रेसचं आयोजन करत नाहीत. त्यांना पण श्वान शर्यतीचा नाद आहे. आर्थिक बाबतीसाठी किंवा आर्थिक प्राप्ती व्हावी म्हणून या फील्डमध्ये शक्यतो पण उतरतच नाही. तसं या किती जरी मिळवायचं म्हटलं तर या फील्डमध्ये जिथला विषय तिथंच राहतो. हो. समजा तुम्ही एखादं बक्षीस मिळवलं तर तो खर्च तुमचा श्वानांमध्ये पुन्हा फिरत राहतो. बरोबर. या फील्डमध्ये उतरून एखाद्यानं मोठं कमवले आणि या फील्डमध्ये मी धन मिळवले अशा काही गोष्टी यात नाही आहे. या गोष्टी शक्य नाहीत. आता ह्यो नाद आहे. कुठलाही नाद आपण जोपासत असताना तिथं आर्थिकदृष्ट्या आपण कधी त्यामध्ये फायदा मिळवू अशा पद्धतीनं जर कोणी येत असेल तर त्याने श्वान क्षेत्रात येऊ नये. माझी एक स्वतःची वैयक्तिक माझं एक मत आहे त्याला. याच मुद्द्यावर मला म्हणायचं आहे कोण उतरायला पाहिजे या फील्डमध्ये. या फील्डमध्ये सर्वसामान्यांनी यायचं. एक
तुम्हाला नाद म्हणा, छंद म्हणा, तो जोपासायला तुम्हाला मिळेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडून येतील त्यामध्ये. का तर तुम्ही वायपट कुठं जाणार नाही. बरोबर. तुम्ही तुमचा वेळ जो आहे, जो दिवस आपला दिवसभरातला जो आपण वेळ जो असतो, खर्चिक वेळ, मोबाईलमध्ये, टी व्हीमध्ये न घालवता किंवा व्यसनात न जाता आपण हे नाद जोपासू शकतो. आणि ह्यामधून आपल्याला एक वेगळी ओळख समाजामध्ये आणि श्वान शर्यतीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावात तुमचे एक 4 चांगले मित्र तयार होतील आणि त्यांच्यापासून तुम्हाला भविष्यात चांगला काहीतरी फायदा होईल. आता सध्या जी आपण कोर कमिटी निवडली महाराष्ट्रामध्ये, आता आपण नवीन कोर कमिटी स्थापन झाली अध्यक्ष उपाध्यक्षपदाने, ही पदं निवडताना म्हणजे कशी पद्धत निवडली गेली? हे आपल्या एक वार्षिक सर्वसाधारण सभा झाली आपली ह्या 14 तारखेला. त्यामध्ये सर्वानुमते आणि स्वइच्छेने ज्यांना कोर कमिटीमध्ये काम करायची इच्छा आहे अशा लोकांची निवड करण्यात आली आणि त्या निवडीतून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार जी भविष्यात आपल्याला कायदेशीर जी प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे श्वान शर्यतीची, त्यासाठी लागणारी जी संस्था आपण जी स्थापन करणार आहे त्यामध्ये जे आपल्याला प्रमुख पदं भरायची होती ते आपण भरून घेतली. तर बघा मित्रांनो, भैयाने जे सांगितलं की आपण आता सध्या बघतोय महाराष्ट्राची नवीन कोर कमिटी आता सध्या स्थापन झाली. महाराष्ट्रामध्ये ज्यांनी सुरुवातीपासून या फील्डमध्ये काम केले, अतिशय तज्ज्ञ आणि अनुभवी लोक तुम्ही आता सध्या कोर कमिटीमध्ये घेतले आणि याच कमिटीचा फायदा घेऊन भविष्यामध्ये आपल्याला समजा JR साठी काम करता येईल त्या दृष्टिकोनानं सुद्धा तुम्ही कमिटी तयार केली. त्याचबरोबर रेसमध्ये निघणाऱ्या त्रुटी, वादविवाद या गोष्टींवर सध्या महाराष्ट्रात होत नाही तेवढं, कारण आपला खेळ असा आहे की शक्यतो वादविवाद होण्याचं काही कारण येत नाही. चुकूनच कोणाची समजा मानसिकता नसेल, एखादा काय म्हणतो आपण हार पत्करायची, तशाने पहिल्यांदा या फील्डमध्ये यूज नाही आणि आलं तर त्यासाठी आपली कोर कमिटी सध्या सज्ज आहे की बाबा कशामुळे वाद होत आहेत आणि काय होत आहेत. कारण अनुभवी आहेत बऱ्यापैकी सर्व, ज्यांच्या प्रत्येकाच्या घरी चांगले श्वान महाराष्ट्रामध्ये पळतात आणि त्यांनी पंच म्हणून असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये श्वान शर्यतीमध्ये मार्गदर्शक म्हणून सुद्धा चांगलं काम केलं. तर अशी सध्या कोर कमिटी स्थापन केली आहे. पहिल्यांदा मी माझ्या चॅनल थ्रू आणि जे आपले महाराष्ट्रातले सर्व मित्रमंडळी आहेत की जे आपले श्वान शर्यत प्रेमी आहेत त्या सर्वांतर्फे आणि आपल्या चॅनलतर्फे पहिल्यांदा तुमचं आणि अनिकेत दादा, तुम्ही अध्यक्ष आणि अनिकेत दादा उपाध्यक्ष यांची तुमची निवड झाली महाराष्ट्राच्या श्वान शर्यतीच्या अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी. त्याचबरोबर जे कोर कमिटीचे मेंबर आहेत त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आपल्या चॅनल थ्रू. आणि भविष्यामध्ये तुमच्या हातून महाराष्ट्रामधील ही श्वान शर्यत अशीच वाढावी, अशीच फुलावी आणि त्याचबरोबर प्रत्येक स्पर्धकाला आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये श्वान शर्यत खेळत असताना की बाबा समाधान पाहिजे. बरोबर. उद्या भविष्यात मी स्पर्धक म्हणून उतरतोय आणि मला यातनं काय आउटपुट मिळत नाही किंवा माझ्यावर अन्याय होतोय, या गोष्टी भविष्यात घडणार नाहीत हीच आशा करतो आणि आपल्या पूर्ण चॅनलतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. तर भैया या श्वानाबद्दल डिटेल द्या पूर्ण. हा श्वान आपला 80 टार्गेट 80-55 या नावानं पळतोय आत्ता महाराष्ट्रात. यानंच परवा रेट्रामध्ये नंबर केला ना? परवा रेट्रेमध्ये 1 नंबरचा मानकरी राहिला, 2 व्हीलर विजेता. काय वय आता सध्या? आता 18 महिन्याचा आहे हा. आणि ब्लड लाईन काय आहे? रणरागिनी एक्सप्रेस कॉपी आणि हँडसम बॉयचा बच्चा आहे. बरं. काय खासियत काय याची? ह्याची खासियत आहे सुपर स्प्रिंटर आहे. बरं. हे स्प्रिंटमध्ये मास्टर घे म्हणजे खाली सुटताना हे पुढच्या श्वानाला म्हणजे काढणीतनं चांगला पिकअप घेतो. काढणीनं पिकअप 2 पायावरच असतो. बरं चालेल. भैया याच्याबद्दल डिटेल द्या. हा श्वान आहे आपला वॉन्टेड 80-55. हां. अप्सरा, महाराष्ट्र चॅम्पियन अप्सरा हां. आणि GS जॉन्सनचा बच्चा आहे. म्हणजे संदीप भाईंकडे जी अप्सरा होती तिचा? हो, संदीप भाईंची अप्सरा हां. आता अजिंक्य मास्तर चित्रीकर यांच्याकडे आहे आणि त्यांच्याच घरचा श्वान GS जॉन्सन. काय वयात असताना घेतलाय तुम्ही हा श्वान? आपण साधारण 9-9.5 महिन्याचा होता. बरं. त्यावेळेला आपण 1,05,000 रुपये किमतीला घेतला होता. काय खासियत वाटते? ह्याची खासियत आहे खालून वरपर्यंत एकसारखाच पळतो. हां, म्हणजे स्टार्ट पण चांगला आणि फिनिश पण चांगला आहे. फिनिश चांगला आहे ह्याचं. काय वय म्हटलं? आता साधारण 14 महिन्याचा आहे. 14 महिने झाले. परवा येण्या रेट्रेत 3 नंबर परवा केला. रेट्राच्या रेसमध्ये 3ऱ्या नंबरचा मानकरी आहे. ओके ओके चालेल. तर भैया याच्यात आता कसं आहे, ओळख सांगायची गरज पण नाही आहे, सगळा महाराष्ट्र ओळखते आणि दहशत आहे. होय. भुंगा, तर भुंगाबद्दल डिटेल द्या. त्याची ब्लड लाईन वगैरे काय आहे? आपला भुंगा 555 ह्या नावानं आपला श्वान पळतोय. हां. आणि ह्याची ब्लड लाईन आहे विराजनगर यांची ब्राऊन गर्ल हां. आणि डफळापूरकरांचा कैलासवासी जस्सी चित्रा ह्याचा बच्चा आहे. बरं. काय खासियत? ह्याची खासियत म्हणजे हो वेल फिनिशर आहे. बरं.
म्हणजे चांगला फिनिश करतो. चांगला फिनिश आहे, फिनिशवर मास्तर की आहे त्याची. आता सध्या महाराष्ट्र सगळा दणानून सोडलाय. हो. मला वाटते श्रीनाथ केसरीचा ट्रॅक्टर विजेता आहे. श्रीनाथ केसरीचा ट्रॅक्टर विजेता आणि परवा पुसेगावच्या डर्बीचा 3 नंबरचा मानकरी. ओके चालेल.